बघा, हे तुमच्याकडे एखादी उपलब्ध नसेल, असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा मी सांगतोय त्याची वेटेजेस. चॅप्टर जे आहेत एकूण हे 16 चॅप्टर्स आहेत. रोटेशनल डायनॅमिक्स त्याचं वेटेज जे आहे ते 7 मार्क्स आहे. हा तर व्हिडिओ पॉज करा, तुमच्याकडे टेक्स्ट बुक असेल तर त्या चॅप्टरच्या पुढं त्याचे असणारे वेटेजेस लिहायचे. नंबर 2चं चॅप्टर जे आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, परत 7 मार्क्सचं वेटेज आहे. हा कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आहे अँड रेडिएशन, 7 मार्क्सचं वेटेज आहे त्याला. परत हा थर्मोडायनॅमिक्स आहे, 7 मार्क्सचं वेटेज आहे. ऑसिलेशन्स 5 मार्क्स. सुपरपोजिशन ऑफ वेव्हज 6 मार्क्स वेटेज आहे. वेव्ह ऑप्टिक्स 7 मार्क्स वेटेज आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक्स 6 मार्क्स. आतापर्यंत बघा, मेकॅनिकल प्रॉपर्टीज झाला किंवा कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस झाला, वेव्ह ऑप्टिक्स झाला, म्हणजे 3 चॅप्टर्स. आता 4था पण संपेल आज. तर हे 3 चॅप्टर जे आहेत वेटेज जास्त आहे बघा. मेकॅनिकल प्रॉपर्टीज, कायनेटिक थिअरी, वेव्ह ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स 6 मार्क्स. तिथून परत 4 चॅप्टर जे आहेत 8, 9, 10 आणि 11, प्रत्येक 6 मार्क्स वेटेज आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन 7 मार्क्स, म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक्स, करंट इलेक्ट्रिसिटी एखाद्या वेळेस संपेल आज चॅप्टर, 6 मार्क्स. मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट 6 मार्क्स. मटेरियल्स 6 मार्क्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन 7 मार्क्स. एसी सर्किट्स 6 मार्क्स. त्याच्यानंतर ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन 5 मार्क्स. ॲटम्स न्यूक्लिया 6 मार्क्स. आणि लास्ट चॅप्टर जो आहे सेमी कंडक्टर्स 5 मार्क्स. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि पुस्तक घ्यायचं आणि प्रत्येक चॅप्टरचं जे वेटेज आहे हे लिहायचं किंवा स्क्रीनशॉट काढायचं आणि ते जे सगळ्या चॅप्टरचं वेटेज आहे ते लिहा. त्याच्यानंतर एक्झरसाइज मधलं करंट इलेक्ट्रिसिटी आपला जो चॅप्टर चालू आहे, तर त्याच्यामध्ये एक्झरसाइज मध्ये एमसीक्यू जे आहेत त्याच्यामध्ये बरेच एक्झाम्पल्स आहेत. तर ते एमसीक्यू पहिल्यांदा मी डिस्कस करतो. तर एक्झाम्पल जी झाली तर त्याच्यामध्ये माझ्या मते 18 नंबरच्या एक्झाम्पल पर्यंत आपण सोडवलं. एकोणीस नंबरचं एक्झाम्पल जे आहे मी डायरेक्टली तुम्हाला नोटबुक मध्ये ते त्याचं सोल्युशन देईन, मोठा एक्झाम्पल. 20 नंबरचं एक्झाम्पल जे आहे ते आणि 12 नंबरचं एक्झाम्पल सेम आहे, मी हे सोडवून देईन. आता काही रिपीट सोडवत नाही. त्याच्यानंतर 10 नंबरचं एक्झाम्पल आणि 11 नंबरचं एक्झाम्पल तेही सेम आहे. तर 11 नंबरचं एक्झाम्पल जे आहे ते पण सॉल्व्ह करून देईन. म्हणजे 11 नंबरचं एक्झाम्पल, 19 नंबरचं आणि 20 नंबर याचे डायरेक्टली तुम्हाला सोल्युशन्स नोट्स मध्ये पाठवून देईन. आता एमसीक्यूज मध्ये पहिला जो एमसीक्यू आहे, टेक्स्ट बुक समोर ठेवा. किर्चॉफ्स फर्स्ट लॉ, दॅट इज द समेशन ऑफ आय, इट इज इक्वल टू 0 at a junction deals with the conservation of, आणि ऑप्शन जे आहेत चार्ज, एनर्जी, मोमेंटम, मास. तर हे असं सर्किट आपण यूज केलेलं होतं. सपोज फर्स्ट करंट I1, सेकंड करंट I2, थर्ड करंट I3. अप्रोच होणारे 2 करंट्स आहेत, लिव्ह होणारा 1 करंट आहे. मग याच्यासाठी काय लिहिलं आपण, I1 प्लस I2 मायनस I3 इज इक्वल टू 0, आणि त्याचा परत हा लॉ आला, समेशन I इज इक्वल टू 0. काय अप्रोचिंग करंट्स इज इक्वल टू लिव्हिंग करंट्स.
आणि करंट जो आहे इट इज रिलेटेड विथ द चार्ज, देअरफॉर इट इज अ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. एक ऑप्शन जो आहे त्याच्यामधला हा करेक्ट आहे. इट इज द कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. हा नंबर 1 चा एमसीक्यू आहे. त्याच्यानंतर नंबर 2 चे एमसीक्यू जे आहे, when the balance point is obtained in the potentiometer, a current is drawn from. आता हे जे सर्किट असतं पोटेन्शियोमीटरचं, वायर आणि बॅटरी, रिओस्टॅट. आता हे जे सर्किट असतं याला प्रायमरी सर्किट किंवा ही जी बॅटरी असते याला ऑक्झिलरी बॅटरी किंवा ऑक्झिलरी सेल असं म्हणायचं. आणि इकडच्या बाजूला हे सेकंडरी सर्किट. इथं असतं सेल, त्याच्यानंतर गॅल्व्हॅनोमीटर आणि त्याच्यानंतर जॉकी. हे सेकंडरी सर्किट. प्रायमरी सर्किट, सेकंडरी सर्किट. आणि ज्यावेळी आपण हा बॅलन्स पॉइंट डिटरमाइन करतो, नल पॉइंट डिटरमाइन करतो, तर याच्यामधून फ्लो होणारा करंट जो आहे I इज इक्वल टू 0 असतो. हे एवढंच महत्वाचं आहे त्याच्यामधलं की त्या सर्किटमध्ये फ्लो होणारा करंट 0. मात्र सर्किट ऑपरेट होते म्हटल्यानंतर या बॅटरीमधून ऑक्झिलरी सेल मधून करंट फ्लो होतो, इथून करंट फ्लो होतो, हा करंट फ्लो होतो. मग त्याच्यामध्ये असणारा ऑप्शन, when the balance point is obtained in the potentiometer, a current is drawn from. सी ऑप्शन आहे बघा, ऑक्झिलरी बॅटरी ओनली. तर तो करेक्ट आहे. या बॅटरीमधून करंट फ्लो होते, याच्यामधून करंट फ्लो होत नाही. कधी? ज्यावेळी आपण बॅलन्स पॉइंट, नल पॉइंट ऑब्टेन करतो त्यावेळी. तर तिसरा एमसीक्यू जो आहे, एग्जाम्पल आहे आणि थोडं डिफिकल्ट आहे. नंबर 3, A, B, 1 ओहम रेजिस्टन्स, 2 ओहम रेजिस्टन्स आणि हे रिपीट झालेलं आहे इनफायनाइट टाइम्स. परत 1 ओहम, 2 ओहम याचं कॉम्बिनेशन, परत 1 ओहम, 2 ओहम कॉम्बिनेशन. आणि कुठपर्यंत रिपीट झालं? तर हे रिपीट झालं इन्फिनिटी पर्यंत. व्हॉट इज द रेजिस्टन्स बिटवीन पॉइंट्स ए अँड बी, असा क्वेश्चन आहे. In the following circuit diagram, an infinite series of resistances is shown. Equivalent resistance between points A and B is. A आणि B याच्यामध्ये असणारा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आपल्याला डिटरमाइन करायचा आहे. तर हा टोटल जो आहे पुढचा 1 आणि 2 सोडतो, म्हणजे एक त्याच्यामधला पार्ट हे करतो आणि हा पूर्ण जो आहे हा, तर हा एक्स रेजिस्टन्स मी कन्सिडर करतो. आणि तो एक्स रेजिस्टन्स जर कन्सिडर केलं तर इक्विव्हॅलंट सर्किट डायग्राम जे आहे ते असं होतं. 1 ओहम, 2 ओहम आणि हा जो आहे हा एक्स ओहम. आणि ए आणि बी मधला आपल्याला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स डिटरमाइन करायचा आहे. मग हे दोन जे आहेत हे पॅरलल मध्ये आहेत. मग पॅरलल मध्ये रेजिस्टन्सेस असतील तर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स 1/Rp इज इक्वल टू 1/2 प्लस 1/x. आता याचं एलसीएम किती येणार? एलसीएम येईल 2x आणि x प्लस 2, म्हणजे आरपी जो आहे आरपी इज इक्वल टू 2x डिवायडेड बाय x प्लस 2 असा रेजिस्टन्स आला. आता हा पॅरलल रेजिस्टन्स आणि 1 ओहम हे सिरीज मध्ये येतं.
म्हणजे या टर्मिनल नंतर तो पॅरलल रेझिस्टन्स आहे, हा पॅरलल रेझिस्टन्स. म्हणजे 1 ओहमला तो सिरीज मध्ये आहे. आणि मग 1 ओहमला जर सिरीज मध्ये असेल तर इफेक्टिव्ह रेझिस्टन्स बिटवीन ए अँड बी इट इज इक्वल टू 1 प्लस 2x डिवायडेड बाय x प्लस 2. आता हा एकूण रेझिस्टन्स आपण x कन्सिडर केला, इन्फिनिटी टाइम्स आहे. त्याच्यामध्ये हे जरी ऍड केलं तरी आपल्याला ते x कन्सिडर करता येतं. म्हणजे हे परत तुम्हाला x कन्सिडर करता येतं. इट इज इक्वल टू 1 प्लस 2x डिवायडेड बाय x प्लस 2. याचा जरी एलसीएम घेतला इट इज इक्वल टू, याने इकडे मल्टिप्लाय करावं लागेल, x प्लस 2 प्लस 2x डिवायडेड बाय x प्लस 2. याने इकडे मल्टिप्लाय केलं, या अगोदरचं सर्किट डायग्राम मी कॅन्सल करतो. x ना x प्लस 2 ला मल्टिप्लाय केलं, x स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल टू x प्लस 2 प्लस 2x. मला हे कॅन्सल करता येईल, x स्क्वेअर मायनस x प्लस 2 इज इक्वल टू 0. x स्क्वेअर मायनस 2x प्लस x प्लस 2 इक्वल टू 0. मी जर इथं x कॉमन घेतलं तर ब्रॅकेट मध्ये राहील x मायनस 2 प्लस 1 x स्क्वेअर, सॉरी हे मायनस 2 x मायनस 2. इथं प्लस 1 घेतल्यानंतर x मायनस 2 इक्वल टू 0. म्हणजेच हे परत मी x मायनस 2 कॉमन घेतलं, x मायनस 2 इन वन ब्रॅकेट, सेकंड ब्रॅकेट मध्ये x प्लस 1 इज इक्वल टू 0. मीन्स x मायनस 2 इक्वल टू 0 और x प्लस 1 इज इक्वल टू 0. x मायनस 2 इक्वल टू 0, x प्लस 1 इक्वल टू 0. here x इज इक्वल टू 2, x इज इक्वल टू मायनस 1. आता मी याला युनिट्स देतो, 2 ओहम मायनस 1 ओहम. मग नेगेटिव्ह काही पॉसिबल असत नाही रेझिस्टन्सची व्हॅल्यू. मग x इज इक्वल टू 2 हा जो ऑप्शन आहे सी नंबरचा आहे बघा, सी ऑप्शन आहे हे करेक्ट आहे. x इज इक्वल टू 2. एकूण जे इन्फानाइट म्हणजे पहिला आणि दुसरा सोडून सगळे जे आहेत ते x मानले. मग x आणि 2 हे पॅरलल मध्ये आले, याचा इफेक्टिव्ह रेझिस्टन्स हा आला एवढा. हा रेझिस्टन्स आणि 1 हे सिरीज मध्ये आहेत. मग हा एवढा टोटल रेझिस्टन्स आपण x कन्सिडर केला तरी तो काही फरक पडत नाही. x इट इज इक्वल टू 1 प्लस 2x अपॉन x प्लस 2. आणि हे सिम्प्लिफाय करायचं, ज्यांचं मॅथमॅटिक्स चांगलं आहे हे सिम्प्लिफाय करायचं आणि x ची व्हॅल्यू डिटरमाइन करायची. त्याच्यामध्ये x इज इक्वल टू 2 जे येतं हे करेक्ट आहे. x इज इक्वल टू मायनस 1 पॉसिबल असणार नाही. म्हणजे इफेक्टिव्ह रेझिस्टन्स बिटवीन a अँड b इट इज इक्वल टू 2 ओहम. हा थर्ड एमसीक्यू झाला. त्याच्यानंतर फोर्थ एमसीक्यू जो आहे, four resistances 10 ohm, 10 ohm, 10 ohm and 15 ohm forms a Weiston's network. Determine the value of or which resistance connected with the 15 ohm resistance across the 15 ohm resistance. Then this bridge will be balanced. असा क्वेश्चन आहे. 4 resistances 10, 10, 10 and 15 ohm form Weiston's network. What shunt is required across the 15 ohm resistance? हे शंट कितीच असावं लागेल? शंट मीन्स पॅरलल रेझिस्टन्स.
अक्रॉस द 15 ओम रेजिस्टर टू बॅलन्स द ब्रिज. मग हे ब्रिज बॅलन्स होईल असं म्हटलेलं आहे. सगळं सर्किट डायग्राम काही मी काढत नाही. आता इथं असणारी बॅलन्सिंग कंडिशन जे असते, समजा हे R1 R2 R3 R4 किंवा R1 R2 R3 R4 मी मानलं. R1 upon R2 is equal to R3 upon R4. R1 आहे 10, हे 10, इट इज इक्वल टू परत R3 10, म्हणजे हे तीन रेजिस्टन्सेस जे आहेत ते 10 चे आहेत. आणि R4 जे आहे हे पॅरलल कॉम्बिनेशन आहे 15 आणि x चं. समजा डायरेक्टली लिहिता येत नसेल, हे किती येतं 15x डिवायडेड बाय 15 अधिक x. जर समजा येत नसेल तर ते 1 upon R4 is equal to 1 upon 15 plus 1 upon x. It is equal to 15 plus x plus 15. Therefore, R4 is equal to 15 into x, 15x divided by x plus 15. तर असा म्हणजे हे जे एक पॅरलल कॉम्बिनेशन आहे. तर याचा R4 चा 15 into x divided by x plus 15 आणि हा नंबर इथं सबस्टिट्यूट केला, हे कॅन्सल केलं. 10 10 होतं काय 15x divided by 15 plus x is equal to 10. सिम्प्लिफाय केला 15x is equal to याने मल्टिप्लाय केलं 150 plus 10x. 10x इकडे आणलं तर हे होणार 5x is equal to 150. x is equal to 5 ने डिवाइड केलं बोथ साइड्सला, x is equal to then 5 त्रिक हा रेजिस्टन्स येतो बघा. हे सर्किट हे 4 रेजिस्टन्सेस आहेत. हा या तिन्हींचे एवढा नाही. मग इथं काय अरेंजमेंट करावे लागेल, किती पॅरलल रेजिस्टन्स जोडावा लागेल, तर 30 ओहमचा रेजिस्टन्स जोडावा लागेल. आणि हे जो ऑप्शन आहे जो आहे हा डी आहे बघा त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर नंतरचं एक्झाम्पल जे आहे, आता नंतरची दोन्ही एक्झाम्पल जे आहेत, पहिलं जे एक्झाम्पल आहे नंबर 5, MCQ number 5. A circular loop has a resistance of 40 ohm. This loop, its resistance R is equal to suppose 40 ohm. 2 points P and Q of the loop, which are 1/4 of the circumference apart, are connected to 24 volt battery. म्हणजे हे पॉइंट आणि क्वार्टर ऑफ द लूप हे दुसरं पॉइंट. कोणते कोणते पॉइंट्स म्हटलेले आहेत तर P and Q are connected to a battery of 24 volt. Having internal resistance of 0.5 ohm. याचा इंटरनल रेजिस्टन्स पण आहे, तो आहे 0.5 ओहम. व्हॉट इज द करंट फ्लोइंग थ्रू द बॅटरी. मग बॅटरी मधून फ्लो होणारा करंट किती असेल. आता याचं पण मला इक्विव्हॅलंट सर्किट बनवता येतं. हा जर 40 असेल आणि त्याचे 1 2 3 4 असे पार्ट केले तर हा येणार 10 आणि राहिलेला जो असेल की नाही हा 30 असेल. म्हणजेच काय तर ही बॅटरी जी आहे 24 व्होल्ट आणि इंटरनल रेजिस्टन्स 0.5 ओहमची. तर एक रेजिस्टन्स जो आहे पी आणि क्यूच्या मध्ये हा येणार आहे 10 ओहम आणि दुसरा जो रेजिस्टन्स आहे हा येणार 30 ओहम. हे पॅरलल कॉम्बिनेशन येणार 10 ओहम आणि 30 ओहमचं हे इक्विव्हॅलंट सर्किट होईल. आणि हे पॉइंट्स पी अँड क्यू.
आता मग हे जर पॅरलल मध्ये असतील तर इफेक्टिव्ह रेझिस्टन्स 1/Rp इज इक्वल टू 1/10 प्लस 1/30 इट इज इक्वल टू, याची एलसीएम मला 30 घेता येईल, हे 3 प्लस 1 4 डिवायडेड बाय 30. Therefore Rp is equal to 30/4 7.5 ओहम. म्हणजे एक्सटर्नल रेझिस्टन्स एक्सटर्नल सर्किटचा रेझिस्टन्स जो आहे तो 7.5 आहे. आणि मग करंट जर डिटरमाइन करायचा असेल I इज इक्वल टू EMF ऑफ द सेल डिवायडेड बाय टोटल रेझिस्टन्स R प्लस R. EMF is equal to 24, external resistance 7.5, internal resistance of the cell 0.5. 24 divided by 8, या दोन्हींचे ऍडिशन, 8 ने याला डिवाइड केलं, 3 एम्पियर हा करंट असेल. आणि परत ऑप्शन जो आहे हा डी आहे. रेझिस्टन्स आहे अक्रॉस द सेल जोडला, मात्र रेझिस्टन्स कसा आहे तो हा 40 ओहमचा आहे. तर याचे दोन पार्ट केले, एक 1/4 आणि दुसरा 3/4. मग 1/4 म्हणल्यानंतर 40चा 10 आणि 3/4 म्हणल्यानंतर 30. आणि मग हे पॅरलल मध्ये असतील तर इफेक्टिव्ह रेझिस्टन्स 7.5. मग करंट इज इक्वल टू E/R प्लस R 24 डिवायडेड बाय 7.5 प्लस 0.5 24/8 इज इक्वल टू 3 एम्पियर. तर हा करंट येईल. त्याच्यानंतर लास्ट एमसीक्यू जो आहे आणि लेक्चर असेल किंवा असे व्हिडिओ बघत असाल तर शक्यतो टेक्स्टबुक पण जवळ असावं तुमच्या. 6 नंबरचे एमसीक्यू आहे. To find the resistance of a gold bangle, two diametrically opposite points of the bangle are connected to the two terminals of the left gap of a meter bridge. Meter bridge, it's a two gaps, 1 meter wire, one bangle. It's a diametrically opposite two points are connected between two terminals of the gap of a meter bridge. To find the resistance of gold bangle, two diametrically opposite points of the bangle are connected to the two terminals of left gap of a meter bridge. Left gap मध्ये two diametrically opposite points connect केले. A resistance of 4 ohm is introduced in the right gap. इथं जो आहे हा 4 ओहमचा रेझिस्टन्स बॉक्स मधून रेझिस्टन्स घेतला. आता बाकीच इथलं काय सर्किट मी दाखवत नाही. हे काय असेल, सेल की रिओस्टॅट या पद्धतीने सर्किट. What is the resistance of bangle if the null point is at 20 सेंटीमीटर फ्रॉम लेफ्ट एंड? म्हणजे इथं जे गॅल्व्हॅनोमीटर आहे इथून गॅल्व्हॅनोमीटर आणि जॉकी आणि कुठं आलेला आहे इथं नल पॉइंट हा 20 सेंटीमीटरला आलेला आहे. आता बघा हे जर 20 सेंटीमीटर असेल, वायरची लेंथ जी आहे टोटल 100 सेंटीमीटर, मग हे जे आहे इट शुड बी 80 सेंटीमीटर. आता मग हा आपण एकूण एक्स जर मानला तर हे 2 पार्ट मध्ये डिवाइड झालं. मग इथल्या अर्ध्या पार्टचा रेझिस्टन्स झाला x/2, ह्या हाफ पार्टचा रेझिस्टन्स झाला x/2 आणि हे जे दोन रेझिस्टन्स आहेत x/2 हे पॅरलल मध्ये आले. पॅरलल मध्ये आले तर इफेक्टिव्ह रेझिस्टन्स आहे 1/Rp इज इक्वल टू 1/x/2 प्लस 1/x/2. It is equal to 2x
2 upon x. It is equal to LCM झालं x 2 plus 2 x divided by 4. 4 upon x. Therefore, RP is equal to x divided by 4. म्हणजे इथं असणारा रेजिस्टन्स जो आहे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स तो झाला x अपॉन 4. एका गॅप मध्ये दुसऱ्या गॅप मध्ये 4 आहे, हे 20 आहे, हे 80 आहे. मग बॅलन्सिंग कंडिशन जी आहे किंवा अननोन रेजिस्टन्स डिटरमाइन करायचं, x अपॉन r इज इक्वल टू lx अपॉन l. अननोन रेजिस्टन्स आहे x अपॉन 4. बॉक्स मधून रेजिस्टन्स घेतलेला आहे 4. इट इज इक्वल टू 20 डिवाइडेड बाय 80. 20 अपॉन 80 इज इक्वल टू 1 अपॉन 4. हे कॅन्सल झालं. म्हणजेच x अपॉन 4 इज इक्वल टू 1. x अपॉन 4 is equal to 1. Therefore, x is equal to 4 ohm. What is the resistance of bangle? म्हणजे याचा असणारा रेजिस्टन्स किती असेल? आपण x कन्सिडर केलेला आहे आणि त्याची व्हॅल्यू आली x is equal to 4 ohm. तर बी ऑप्शन आहे बघा याचा करेक्ट. ऑप्शन बी. तर हे सगळे एमसीक्यू जे आहेत, पहिल्यामध्ये कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज असेल, दुसऱ्यामध्ये सी ऑक्सिलरी बॅटरी, तिसऱ्यामध्ये 2 ओहम रेजिस्टन्स आहे, चौथ्यामध्ये डी ऑप्शन 30 ओहम रेजिस्टन्स आहे, परत पाचव्यामध्ये पण डी ऑप्शन 3 एम्पियर करंट आहे, सहाव्यामध्ये रेजिस्टन्स जो आहे 4 ओहम. आता जे डिटरमाइन केलं बी ऑप्शन करेक्ट आहे. आणि आणखी एक पॉइंट आहे याच्यामध्ये, एक क्वेश्चन आहे की इथं रेजिस्टन्स जो आहे ह्या बॅटरी मधला असा सिलेक्ट करायचा असतो की 20 सेंटीमीटर नाही येऊन चालत. नल पॉइंट जो आहे तो नल पॉइंट किती यावा लागतो, तर नल पॉइंट जो आहे हा मिडल 1/3 पोर्शन, म्हणजे ही एकूण 100 सेंटीमीटरची वायर जी आहे आपण डिवाइड केली तर पहिला पार्ट जो येतो तो 33.3, दुसरा जो आहे 33.3 आणि तिसरा जो आहे 33.33. हे अंदाज आहे, करेक्ट येत नाही, सेंटीमीटर येतं. म्हणजे इथं 33.33, इथं 33.33 आणि नंतर 33.33. तर याच्यामधला असणारा रेजिस्टन्स असा घ्यायचा की हा मिडल 1/3 पोर्शन असेल. मिडल 1/3 हे जे आहे हे काय आहे, मिडल 1/3 पोर्शन. इथं नल पॉइंट येईल. म्हणजे नल पॉइंट तुमचा कसा असायला पाहिजे, 33, 67 किंवा 34, 34 आणि 66, 50, 50 ठीक आहे, 55, 45, 40, 60 अशी यायला पाहिजे बॅलन्सिंग लेंथ. म्हणजे 40, 60, 50, 50, 35, 65 किंवा 65, 35. तर या पद्धतीनं कशामध्ये, तर मिडल 1/3 म्हणजे 33.33 ते येतं, या पोर्शन मध्ये तो नल पॉइंट येतो. का, तर एरर इंट्रोड्यूस होते याच्यामध्ये हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असताना. कशामुळे असते ती एरर, तर पहिला जो पॉइंट आहे त्याच्यामधला नॉन युनिफॉर्म वायर, म्हणजे ही जी वायर आहे ही युनिफॉर्म नसेल. समजा अर्ध्या पार्ट पर्यंत ही अशी आहे आणि अर्ध्या पार्ट नंतर ही अशी आहे, तर ही नॉन युनिफॉर्म वायर जर असेल, आपण फॉर्म्युला डिराईव्ह करताना काय केलेलं आहे, तर x डिवाइडेड बाय r इज इक्वल टू सिग्मा lx डिवाइडेड बाय सिग्मा lr. हे सिग्मा जे कन्सिडर केलेलं आहे हे कशासाठी, तर टोटल वायर युनिफॉर्म आहे असं कन्सिडर करून ते सिग्मा कन्सिडर केलेलं आहे. आणि मग अशी नॉन युनिफॉर्म असेल तर इथं सिग्मा असेल तर इथं मग सिग्मा नाही कन्सिडर करता येणार. इफ वायर इज नॉट युनिफॉर्म देन एरर येऊ शकते. त्याच्यानंतर इथं हा पार्ट जो असतो वेगळं मटेरियल असतं, स्ट्रीप जी आहे ती वेगळ्या मटेरियलची आहे आणि वायर जी आहे ही वेगळ्या मटेरियलची आहे. मग इथं कनेक्ट करत असताना काय झालं, कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स इज डेव्हलप्ड.
मग तो कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स आहे, तो कॅल्क्युलेशन मध्ये नाही, याच्यामध्ये नाही, या कॅल्क्युलेशन मध्ये. त्याच्यानंतर या स्ट्रिप्स आहेत, कनेक्टिंग वायर्स आहेत, तर त्याचा रेझिस्टन्स नाही कन्सिडर केलेला. स्ट्रिप्स, कनेक्टिंग वायर्स, तर त्याचा रेझिस्टन्स नाही कन्सिडर केले. मग तोही सर्किट मध्ये नाही, त्या इक्वेशन मध्ये नाही. म्हणजे वायर जर युनिफॉर्म नसेल, कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स जो आहे डेव्हलप झालेला तो नाही कन्सिडर केलेला, स्ट्रिपचा रेझिस्टन्स, कनेक्टिंग वायरचा रेझिस्टन्स तो नाही कन्सिडर केलेला. आणि मग याच्यामुळे काय येऊ शकते, एरर येऊ शकते हा एक्स मेजर करण्यामध्ये. मग तो मिनिमाइज करायचा असेल तर काय करायचं, नल पॉइंट इट शुड बी बिटवीन मिडल 1/3 पोर्शन ऑफ द वायर. म्हणजे मग सांगितलं 34-66 असू द्या, 40-60 असू द्या, बॅलन्सिंग लेंथ 50-50 असू द्या, 55-45 असू द्या, 58-42 असू द्या, 60-40 असू द्या, 62-38 असू द्या, अशा बॅलन्सिंग लेंथ आल्या तरी चालतील. मात्र 20-80 अशी नको, 10-90 अशी नको, 15-85 अशी नको, 25-75 अशी नको. तर हा त्याच्यात मध्ये एक क्वेश्चन आहे. बाकीचे राहिलेले काही क्वेश्चन्स असतील वेगळे जे आपण लिहिलेले नाहीत, तर मग ते पण डिस्कस केले जातील, मग त्याचे पण आन्सर्स दिले जातील.